आजचा दुसरा दिवस पासवर्डचा ट्रेक काय आपला कॅन्सल झाला आहे आज बंद असल्यामुळे. आता आपण आलेलो आहोत प्रतापगड जवळ. आता प्रतापगड करून तोरणा गेला आपण जायचं. चला स्टार्ट करा सर. हे सगळं बोले परत बोलते. तर आजचा दुसरा दिवस. सर चालू करा. चला चला पाठीमध्ये दाखव जरा तयारी कशी माणसं आहेत. फ्रेश आहेत दिसायला सगळी एक नंबर फ्रेश फ्रेश फिरेश आहे फिरेश. आलेलो आहोत प्रतापगड जवळ. तर हिची समुद्र सपाटीपासून उंची 3556 फूट इतकी आहे. इथून गडाच्या पायऱ्या चढायला चालू झालेल्या आहे. तर शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांनी 1656 रोजी हा किल्ला बांधला. 1656 रोजी या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं. परत राजाराम महाराज यांचे 4 महिने इथं वास्तव्य होते. तसेच राजाराम महाराजांची येथेच पहिली लढाई झाली काकरखानासोबत. आता आपण आलेलो आहोत महादरवाजाजवळ. महादरवाजाजवळ आपण आलेलो आहोत. अतिशय भक्कम असा महादरवाजा. महादरवाजातून आत येतात समोर आपल्याला लागतो तो झेंडा बुरुज. आता आपण पहिला तिथंच जाऊया. पहिला कुठं जायचं तिथं जायचं ना. हां पहिला झेंडा बुरुजला. हे बघ जात जात इधर आहे जाताना वर येते. जात जाय रे ते जातो राहणं होते का बस. मग काय आहे हे जात जाय रे. हे जात आहे. हे बघ हे बी इथं आहे सळी जाय नाही गोल फिरवायचा. फिरवायचा हे बघ हे तुटलेला आहे. दांड घालायचा आहे. तुमचा काही उपयोग नाही सचिन जाधव. तुमचा काही उपयोग नाही. झेंडा बुरुज दुसरा टप्पा तटबंदी. तर इथून आत गेल्यावर दुसऱ्या टप्प्याची तटबंदी आपल्याला दिसेल. तर हा आहे झेंडा बुरुज. म्हणजे या साईडला इथेच आहे अजून एक तटबंदी अतिशय मजबूत. डबल याचं संरक्षण आहे. चल वर चल इथं वर चल. आपण आलेलो आहोत आता इथं झेंडा बुरुजवर. तर झेंडा बुरुजवरून किल्ला दिसतो आपल्याला. ही किल्ल्याची उत्तर बाजू आहे. इथूनच अफजलची कबर इथून दिसते. 10 नोव्हेंबर 1659 रोजी शिवाजी महाराजांनी अफजल खानला मारले होते. झेंडा बुरुज फोटो काढायला चला आता आपण इथून असं जायचं
या साईडनं इथं भवानी मंदिराजवळ जायचं आणि परत जायचं. चला चला पहिला इकडे जाऊया ना. हां? तीन दरवाजे. चला आपण आता जात आहोत प्रतापगडावरील भवानी मंदिरकडे. प्रतापगडावरील तलाव कुठं आला रे? संभाजीनगर. रायगड. सकाळी चढलेला काय रायगड काल सकाळी. किती जण आहे तुम्ही? 50. या काय खाणार खावा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार या ठिकाणी इथं मंदिरात ठेवलेली आहे. तर हे आहे भवानी मातेचे मंदिर. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही. मंदिरामध्येच हंबीरराव मोहितेंची तलवार आहे. अफजलखानच्या वधावेळी शिवाजी महाराजांना भवानी मातेचं हे झालं, साक्षात्कार झालेला भवानी म्हणजे इथं सांगितलं जातं. असा पडलेला आता आपण पुढे लागतो. चल की पुढे चल येताना काढायचं काय सांगितलं केदारेश्वर मंदिर सदर आणि तटबंदी आहे. सदर बघूया त्याला. फक्त पाया राहिलेला आहे सदाचा. इंग्रजांनी सगळं गड मोडून टाकलं. तिकडनं वारं यावं असं गरम होण्या. आता आपण आलो आहोत प्रतापगडच्या बाले किल्ल्यावर. प्रतापगडावरील सर्वात उंच भाग. इथेच समोर महादेव मंदिर आणि ही सदर. या साईडला बाले किल्ल्यावरून दिसणारा आता नजारा पहा. इथून आपल्याला झेंडा बुरुजही दिसतो. केदारेश्वर मंदिर. आता आपण जात आहोत पश्चिम गडाच्या पश्चिम बाजूस बघू शकता. किल्ल्यावरील चोरवाट. इथं कडी इथं लाकडी दरवाजा लावला. खुर्नी वडली झालं. चोरवाट कुठं जाते बघूया. ही एवढ्यात पण डिझाईन तर ही चोरवाट आहे किल्ल्याची.
इथून सरळ खाली. काय बोलूया? हे पूर्ण एक दगड आहे. काय बघ हे मला वाटलं हिथं असला आलाय आणि हिथं हे दुसरा दगड ठेवलाय. तर हिथून असं असा दगड आहे आणि हे खालचा वेगळा दगड आहे. एकाच 2-3 दगडात एवढी ही चौकट केलेली आहे. नोव्हेंबर 1957 साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे. हे काय घातला हे काय घातला हे घेतले रे बारक्यात घेत तुला घेतला रे मला इकडे जाऊ नको रे. झालं काय पहिला सांगायची रे तुम्हाला खायचं आहे म्हणून. व्हिडिओ ओपन करते. पहिला सांगायची तुला खायचं आहे म्हणून. अरे मला फोन काय खाली गेल्यावर मुद्दाम करायला सर. मला घरातलं नाही पोहते हे घालता मग मला घरातलं फोन आला की इथे पिठलं बघितलं तुम्ही खाऊन बघा. खाऊन बघा मग पहिला सांगायचे ते. अरे तुम्ही पुढे कशाला पळाला मग तुम्ही पुढे जायचं आहे की आपल्याला. कानातलं घ्यायचं तुम्ही म्हणून आम्ही थांबला जरा. खालनं परत वर आला. आपण आता इथं आलेलो आहोत प्रतापगडावर पिठलं भाकर खाण्यासाठी. गडावर पिठलं भाकर नाश्ता वगैरे सर्व काही मिळतो. माहित नाही रे. कसं वाटलं? मस्त आहे. कुठल्या भाकरी एक नंबर जबरदस्त. सोबत खेडा पण आहे. कांदा खरडा लोणचं मस्तपैकी एक एक दोन दोन भाकऱ्या दणकून विषय हाड गेलेला आहे. काय हा. मी पहिला चौकात यायला लागते. मी येणार मग ह्याला फोन लावणार मग हे येणार 5 मिनिटात आलो म्हणणार. मग तिथनं पुढे सगळे ते म्हणजे अध्यक्ष आहे म्हणून तुमचं सगळं आहे. बात तो सही है. म्हणून अध्यक्षवर जरा खर्च करा. अध्यक्ष सध्या जरा अडचणीत आहे. खर्च करावं म्हणजे काय करावं. काय थोडीफार वगैरे काढा. आता फुकटच घेऊन आलो ना तुला ट्रिपला. ए माझंच पहिला पैसे संपवलायचा 6,000 रुपये. माझं पहिला पैसे संपवलायचा 6,000 रुपये आणि म्हणून फुकट घेणार आहेत. काय ना बाबा परतच्या वेळेस मी काय ट्रिपला येणार नाही बघा तुमच्याकडे. बस अजून घरातले मी घेऊन जाणार. कुठे घेऊन जातोस? मी आणि आमचा पाहुणा जाणार. बस करणार पाहुणा येते तुझा. असं नाही मी पुढे घेऊन जाणार. आपण प्रतापगड बघितला आता. 4 किलोमीटर चालला आहे वर गडावर. 4 किलोमीटर आपलं रनिंग झाली. कसा वाटला गड? एक नंबर मस्त. नंबर आहे. अजून तटबंदी बुरुज अजून हाईट कसं आहे पाणी डागडुजी चालू आहे जरा असं गडाची. थंड वाटणार एकदम असं आहे. किती उन्हात तरी त्या दगडात तर पायाला घेऊन थंड वाटतं. मस्त आहे. ट्रॉफिक हे दाखवून तुला कसं वाटला तुला? मस्त वाटला. आणि आम्ही आला तेव्हा दोनच गाड्या होत्या. हा बघा काय वापरले रे बाबल्या. तुला काय वापरायची गरज अरे काय वापरायची तुला गरज आहे म्हणजे माणसा कुणीकडे दिसतो सांगतोय. मग तू काय त्याला माणसाचा वावरतोय हे करतोय सारखंच वाचली ना अरे ते लावून घेतलास तरी पण काळा आणि हे हुंदी की रे हुंदी की काळा दिसून दे. काळा दिसण्याची तुझी त्वचा चांगली राहा ह्यासाठी करायचं. काळा त्वचा त्वचा अच्छा म्हशीला कितीतरी साबण लावा. हे आवर वर टाइमपास नको चालू. तू एकटाच हे करायचं बाकी सारखं लावायचं नसते ते. संध्याकाळी झोपताना ते लावायचं. आम्हाला 2 टाइम लागते. ते म्हणजे उघड ए! आता सरळ तोरण्याला जायचंय. आधी मध्ये थांबायचं नाही. नाही 4 तासाचा प्रवास आहे. घ्या थांबायचं थांबायचं नाही अजिबात. नाही, थांबला
आपण आलेलो आहोत तोरणा किल्ल्यावर. तोरणा किल्ल्याची उंची 4700 फूट. आता आपण इथून चालायला चालू करणार. 1 तास लागेल आपल्याला. चार्जिंगचं पण आपल्याला आता किल्ला ही 150 किलोमीटर सगळं पुढे किल्ला आहे. काठी गेरे हातात. ए जिंदा इकडं बघ. सुरुवात झाली आहे का? इकडं बघ. आपल्याला अजून इकडं जायचं ते बघा तिथं. घालायला पाहिजे होतं. हे बघा हे बघा हे बघा. पायताना घालून आला. पायताना घालून आला. हे बघा. त्याला काय वाटलं जुनी लोक पैसा वापरत. सरळ रस्ता आलेला आहे. तोरणा किल्ल्याची उंची 4700 फूट. तिघांनी डबल घालून आलाय. हे रुक जाओ. काय झालं? बसतो बाबा मी पण. तू जा पुढे. येता जा बाबा. हे आताच दम भरलाय आणि पुढे बघ. चढ बघ आता. आणि दम भरणार. हे लई मोठा चढ आहे आता. तोरणा किल्ल्याला प्रचंडगड म्हणून असेही ओळखले जाते. प्रचंड हा असा आकार. हे काय आलं? अजून लांब आहे. पूर्ण उभा चढ लागलेला आता. अवस्था बघू शकता. पाणी दिकी बॅटरीचा पण बघल्या नंतर लागणार आहे. चार्जिंग काय नाही. माझं पण संपलंय. गडाच्या पायथ्याजवळ आलेलो आहे. ही पहा आमची गाडी. गाडीपासून आता आम्ही 2.5 किलोमीटर चालत आलेलो आहोत पूर्ण या डोंगरातून. अजून 1 किलोमीटर वर जायचं आहे काय? हॅलो. जो 2 तासानंतर त्यात आमची गाडी आहे. म्हणजे 6 किलोमीटर काय तर 3 किलोमीटर झाले. वाट अशी आहे की आता आलेला आहोत शेवटी बुरुजाजवळ आलेला आहोत. इथून गाडी आहे आपली ही. इथून आपण 3 किलोमीटर चलत 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 शेवटी किल्ल्यावर आलेलो आहोत. रात्रीचं पण जेवण घेऊन खाऊन. ए काय म्हणलास? पुढचा किल्ला जर का असा असला तर मी गाडी थांबतो, तुम्ही जाऊन या. बस हवा निकल गई. पुण्यात एवढ्यातच पुण्यात तुझ्या जॉबला जा. आम्हाला तर कुठं आहे रे? मी आता उद्या ठरवलंय खाली कटरा झालं माझी गाडी घराला. आम्ही चालत रोज येणार आणि चालत जाणार. का का काय रे हे? म्हणजे तुझं महिन्याचं 700 रुपये असतील. 500 रुपये वाचून ना गेले जाऊ दे. काय आमचं हे स्टॅमिना आणि हे पाक खराब आलंय. चालण्याचा बिण्याचा काय रे 2 पावलं चालले की 10 भर आलंय. हा इथं आहे बटर आहे मॅडम. आलेलं आहे मी. पोचलो. आलेलो आहोत महादरवाजाजवळ.
आपण आलेलो आहोत. खूप दम भरला आता. दरवाजाचं बांधकाम बघा एकदम घट्ट मजबूत बांधकाम. दरवाजे अंधार पडणार आहे. आता आपण गडावर आलेलो आहोत. अजून वरचा किल्ला आता फिरायचा आहे. तिनं तास सांगितला, तास बराच चढला बघ. गडाचा प्रथम उल्लेख बहमनी काळापासून मिळतो. 1470 ते 1483च्या दरम्यान तोरणा किल्ला बहमनी काळातील मलिक अहमद यांनी हा किल्ला जिंकला होता. नंतर 1647 साली सर्वप्रथम हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण मांडले, म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा असे ठेवण्यात आले. आपण आलेलो आहोत झुंजार माचीला. तोरणागडाची झुंजार माची. आलेलो आहोत किल्ल्याच्या पूर्व बाजूवरून आपण नजारा पाहू शकता. डोळ्याचे पारणे फिटणारे दृश्य इथून पाहू शकता तुम्ही. कसं का सोळाशे 71 ते 72 शिवाजी राजांनी गडाच्या दुरुस्तीसाठी जे अंदाजपत्रक तयार केले होते त्यात तोरणा प्रचंडगड असा उल्लेख होता. आपण आलेलो आहोत महादेव मंदिरजवळ. किल्ल्यावरील महादेव मंदिर. चला आज जाऊन दर्शन घेऊया. महादेव मंदिरमध्ये शिवपिंड आहे. महादेव मंदिराच्या साईडलाच मेंगाई देवीचं मंदिर आहे. इथनं राजगड दिसतोय बघ. तो दिसायला काय सरळ तू बालेकिल्ला बघ तो. हा राजगड. आता आपण किल्ल्याच्या पश्चिम बाजूस जात आहोत कोकण दरवाजाजवळ. तर आता बघू कोकण दरवाजाकडून पण एक वाटा आहे वाटतं. आता आलेलो आहोत आपण कोकण दरवाजाजवळ. किल्ल्याची पश्चिम बाजूचा दरवाजा. हे बुरुज आहे इथं आणि इथून एक दरवाजा. चल हा दरवाजा आहे. हा कोकण दरवाजा. कोकण दरवाजे बांधकाम पहा. पश्चिम बाजूचे दृश्य. गडावरील पाण्याची टाकी. गडावर अजून एक टाकी आहे खोकड टाकी. हे जे टाकी आहे त्या टाकीच्या साईडलाच अजून एक वास्तू आहे. काय कराय म्हणते अजून मंदिर नाहीये. हा मी म्हणतोय मंदिर आहे. अरे ते मेंगाई देवीचं मंदिरच की रे. चल बघून या. ही वास्तू बघूया आता. ही वास्तू बघूया. आतमध्ये बघू तरी. पूर्ण किल्ला पाहून झालेला आहे आपला. आता टोटल 4 किलोमीटर आपलं चालणं झालेलं आहे.
किल्ला कसा वाटला ट्रेक छत्रपती शिवाजी महाराज की एकदम कडक होता ट्रेकिंग जास्त आहे फक्त जरासं काय विषय आला आमचं ते टूक जरासं मिस झालं टाइम मिस मॅचिंग झाल्यामुळे जरासं 1-2-3 पॉईंट मिस झालं. मी नाराज आहे. चल तू नाराज तुझ्या नाराजीवर आम्ही काही करू शकत नाही सांगतो. आता परत आपल्याला हाच व्ह्यू आणि 3 किलोमीटर उतरायचं आहे. तसंच चालत जायला म्हणजे 4 आणि 3 5 7 आता जाताना आता किती वाजल्या म्हणजे टोटल 7 किलोमीटरचं आपलं आता चालणं किती होणार. वाजल्यास 6 वाजल्या काय 5:30 म्हणजे एक तास खाली जाऊपर्यंत म्हणजे आम्हाला शेवटला लाईट लावून जावं बॅटरीचं टॉर्च लावून जायला लागणार आहे. आणि वारं तर असलं सुटलेलं आहे आता या टायमिंगला थंड वाजले आता जबरदस्त वारं सुटलेलं आहे. गड उतरताना आणि दोघे जण आम्हाला सामील झालेले आहेत. तेव्हा आमच्या पाठोपाठ आता ते पण गड उतरत आहेत. डॉगेश भाई उतरा रे. दोघं नाही रे तिघा एक डॉगेश भाई हा पाठीमागे एक डॉगेश भाई आणि त्याच्या पाठीमागे एक डॉगेश भाई अशी म्हणून 3 डॉगेश भाई. ताराला धरून धरून चालण्यासाठी चला चला आई ग ढकू नको